मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ती आपली संस्कृती, आपली ओळख आणि आपला अभिमान आहे। संतांच्या अभंगापासून शाहिरांच्या पोवाड्यापर्यंत आधुनिक साहित्यापर्यंत मराठी भाषेचं मानवी मनाला समृद्ध केलेलं आहे। राज्य शासन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नेहमीच कटिबद्ध आहे। मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहेत आणि परदेशातही मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तेथील मंडळींना सुद्धा राज्य शासनामार्फत मदत केली जात आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल, आदरणीय अजितदादांच्या पाठबळामुळे लंडनमधील मराठी जनांसाठी स्वतःच्या मालकीचं महाराष्ट्र भवन हे सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र उभारण्यासाठी राज्य शासनामार्फत 2 महिन्यापूर्वीच 5 कोटी रुपयांचा निधी दिला होता। मराठी भाषेच्या प्रचारासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान वाढवून सुद्धा देण्यात आलेलं होतं। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे जगभरातील मराठी भाषिक, मराठी प्रेमी सगळेच आनंदी झालेले आहेत। या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोचेल आणि मराठी भाषा ही ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा बनण्यास नक्कीच मदत होईल। तसेच शिक्षण आणि संशोधन आणि रोजगाराच्या क्षेत्राला सुद्धा नक्कीच प्रोत्साहन मिळेल। प्रशासनामध्ये आणि आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये मराठीचा वापर वाढवणं ही खरं तर काळाची गरज आहे। आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना मराठी भाषेला डिजिटल माध्यमावर अधिक सक्षमपणे नेण्याचं आव्हान आपल्या समोर आहे। महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करते, त्यांना मनापासून शुभेच्छा देते। जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं विधान भवनाचं हे मध्यवर्ती सभागृह आज ज्या अर्थानं मराठी साहित्याच्या चैतन्यानं न्हावून निघालं, त्या आपण सर्वांना मिळून या मायबोलीचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत अधिक समृद्ध करून पोचवूया। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते।